नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. 31 डिसेंबर नवीन वर्षाचं स्वागत करताना जर एखादी आत्मा तुमच्या पार्टीत सामील झाली तर, आणि ती आत्मा तुमच्याच मैत्रिणीच्या शरीरात शिरली तर? आजचा हा अनुभव कल्पना नाही, ही एक सत्य घटना आहे, ज्यानंतर त्या ग्रुपने कधीच रिसॉर्टमध्ये न्यू इयर पार्टी केली नाही. हा अनुभव आहे 31 डिसेंबरच्या भयानक रात्रीचा. स्थळ नेरळ. सदरील अनुभव सुजय विलास मिनमिने, वय वर्ष 37 यांनी पाठवला आहे, जे आपल्या चॅनलचे जुने सबस्क्रायबर आहेत. ही भूताटकीची अंगाचा थरकाप उडवणारी सत्य घटना 17 वर्षापूर्वी म्हणजे 2008 साली नेरळ शहरातील शेलू रेल्वे स्टेशनपासून दूर असलेल्या एका रिसॉर्टवर घडली आहे. अनुभवकर्त्यांच्या अटीप्रमाणे आम्ही रिसॉर्टचं नाव सांगू शकत नाही, परंतु 2008 साली नवीन वर्षाची पार्टी करण्यासाठी गेलेल्या त्या रिसॉर्टवर सुजय आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत असं काही घडलं का त्या घटनेने त्या सर्वांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदात जाण्याऐवजी दुःख, भीती आणि अशुभ संकटात गेला. त्या घटनेचा अंमल इतका भयावह होता का दरवर्षीच्या पहिल्या महिन्यातील जानेवारीची 1 तारीख आली का ती घटना त्यांना आठवतेच. काय घडलं होतं नेमकं हे आपण ऐकू आणि आपल्याही नवीन वर्षाची सुरुवात भयाने करू. सन 2008. सुजय विलास मिनमिने, मूळचे मुंबईचे रहिवासी. आज 31चा दिवस, त्यामुळे सुजय आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी सुद्धा इतर मुलांप्रमाणेच हा दिवस एन्जॉय करून घालवण्याचा प्लॅन केला. म्हणूनच त्यांच्या मित्रमैत्रिणी म्हणजे विहान, राकेश, सविता, सोनल आणि सुजय या सर्वांनी मिळून नेरळ शहरातील शैलू स्टेशनपासून 20 मिनिटावर असलेल्या एका रिसॉर्टला 1 नाईट करता बुक केलं. सुजय सांगतात, साधारण दुपारच्या वेळी आम्ही मुंबई स्टेशनवरून ट्रेन पकडली आणि थोडंसं सामान घेऊन 1.5 तासात शैलूला पोहोचलो. 2008 म्हणजे आत्तासारखी स्टेशनच्या आजूबाजूला हॉटेल, दुकानं, मोठमोठ्या बिल्डिंगी नव्हत्या. होती ती फक्त रिकामी, ओसाड, उन्हाच्या झळीने सुकलेल्या गवतांची माळरानं आणि दूर वसलेलं शेलू गाव. स्टेशन गावापाशी असल्याने स्टेशनचा सारा परिसर सुनसान ओस पडलेला. चारही दिशेला चिडीचूप शांतता पसरलेली. ही सर्व मुलं एक एक करत आपापलं सामान घेऊन स्टेशनवर उतरली. डिसेंबरचा महिना असल्याने दिवस लहान आणि रात्र मोठी झालेली. ऐन संध्याकाळच्या सुमारास गारठा पडायला सुरुवात झाली आणि हीच थंडी जसजसा काळोख चढायला लागला तसतशी अजून जोर धरू लागली. मुलांव्यतिरिक्त अजून जी काही गावातील 10-12 माणसं स्टेशनवर उतरलेली, त्या गर्दीचा आवाज स्टेशनवर पसरलेल्या मृत शांततेला भंग करून गेला. फक्त 1.5 मिनिट हा गदारोळ होता आणि पुन्हा सर्व काही शांत झालं. सुजय सांगतात का स्टेशनवरची ती शांतता फारच विलक्षण, घाबरवणारी होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णतः रिकामे. सुजय आणि मुलांनी रिसॉर्ट फोनवरून बुक केलेलं, त्यामुळे त्यांना रिसॉर्टचा मार्ग माहीत नव्हता आणि कोणाला विचारावं तर प्लॅटफॉर्मवर दुसरं कोणीही नव्हतं. होता तो फक्त आवाज करत वाहणारा वारा. आम्ही सर्वजण रिसॉर्ट कुठे असेल आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचं यावर चर्चा करत होतो. तोच आमच्या फ्रेंड ग्रुपमधील सोनलला प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून आमच्यापासून जरा दूर एक जख्खड म्हातारी आमच्याच दिशेने येते असं दिसलं. तिच्या अंगावर सफेद रंगाचा
हाफ बाह्यांचा फाटलेला शर्ट होता. डोक्यावरचे केस पांढरे झालेले आणि ते मातीने मळून घाण झालेले. अस्तव्यस्त पिंजारलेले केस, सुरकुतलेला काळा खप्पड चेहरा, लहान जीवनी आणि चकाकणारे चिचुक्यासारखे डोळे, चेटकिनीसारखं नाक आणि तोंडातील सर्व दात पडलेले, अशी ती जख्खड म्हातारी होती. तिला पाहून ग्रुपमधील मुली जरा घाबरल्याच. लंगडत लंगडत ती आमच्यापाशी आली. तसा तिच्या अंगातून महिनाभर आंघोळ न केल्याने येणारा घाणेरडा वास आमच्या सर्वांच्या नाकातोंडात शिरला. ती म्हातारी चेहऱ्यावर कसलेही भाव न ठेवता एकटक मुलांकडे पाहू लागली आणि मग अचानक तिच्या दात नसलेल्या ओठांना फाकवत आतला जबडा दाखवत हसली. अचानक हसल्याने तिच्या गालावर खड्डे पडले आणि तिचं ते अभद्र हसू सर्व मुलांच्या काळजात धस करून गेलं. सुजय म्हणतात, त्या म्हातारीचं हसू पाहून आम्ही घाबरलो, पण मी धीर करत पुढे आलो आणि तिला विचारलं, आजी, इथे कुठे रिक्षा आहे का? आम्हाला ना रिसॉर्टवर जायचंय. तसा त्या म्हातारीने तिचा हात प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या उजव्या बाजूला केला. सुजयसहित सर्व मुलांनी उजव्या बाजूला पाहिलं. स्टेशनपासून 50-60 मीटर अंतरावर एक हायवे गेलेला दिसत होता आणि त्याच हायवेवरून एक रिक्षा वळण घेत स्टेशनच्या दिशेने येताना दिसली. आलेल्या रिक्षाकडे पाहून सर्वांना हायसं वाटलं आणि त्या म्हातारीचे आभार मानण्यासाठी सर्वांनी वळून समोर पाहिलं आणि त्या क्षणी सर्व मुलांना आश्चर्य आणि भीती यांनी झपाटून टाकलं. कारण काही वेळा अगोदर उभी म्हातारी आता समोर उभी दिसत नव्हती. आजूबाजूला वळून पाहिलं तर सारा प्लॅटफॉर्म ओस पडलेला. साधं चिटपाखरूही तिथे दिसेना. सुजय म्हणाले, संध्याकाळचे 6:15 झालेले. वेळ हळूहळू पुढे जात होती. आम्हाला पार्टीसाठी अजून रिसॉर्टवर पोहोचायचं होतं. म्हणून ती म्हातारी अचानक भूतासारखी कुठे गायब झाली यावर जास्त विचार न करता आम्ही सर्व लागलीच आलेल्या रिक्षेच्या दिशेने पोहोचलो. पण आमच्यातल्या कोणालाही ठाऊक नव्हतं की जिथे पोहोचण्यासाठी आम्ही घाई करतोय त्या जागेत एक नवं संकट दबा धरून आमची वाट पाहतंय. सुजय आणि त्याचे सर्व मित्रमंडळ रिक्षापाशी पोहोचले. त्या रिक्षा चालकाला सर्वांनी रिसॉर्टचं नाव सांगितलं. त्या रिसॉर्टचं नाव ऐकून त्या रिक्षावाल्याला न जाणो काय झालं असावं, त्याच्या चेहऱ्यावर जरा घाबरल्यासारखे भाव पसरले. त्याने घशाखाली आवंढा गिळतच भयभीत नजरेने सर्वांकडे पाहिलं आणि जरा थरथरत्या आवाजातच म्हणाला, बसा, सोडतो. त्या सुनसान मोकळ्या भागात ही एकच रिक्षा, म्हणून आम्ही 5ही जण कशी तरी जागा ॲडजस्ट करत रिक्षात बसलो आणि रिक्षा निघाली. 10-15 मिनिटात सर्वजण रिसॉर्टच्या बंद गेटपाशी पोहोचले. उतरा, तो रिक्षावाला जरा घाईत असल्यासारखा म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर अजून भयभीत करणारे हावभाव होतेच, पण आता त्याची जरा चलबिचल सुरू झाली. अहो काका, आतमध्ये सोडा ना, सविताने रिक्षावाल्याला सांगितलं. पण त्या रिक्षावाल्याला जणू माहितीच होतं कोणीतरी असा हट्ट करेल, कारण लागलीच तोंडपाठ असल्यासारखं तो म्हणाला, नाही, इथून तुम्हालाच जावं लागल. सर्व मुलं जरा विचित्र आणि असमंजस नजरेने त्या रिक्षावाल्याकडे पाहत होती. तोच गेटची कडी उघडल्याचा आणि लोखंडी कडी आदळल्याचा ठण असा काळजात चर करणारा आवाज आला. गेट समोर एक 4 फूट उंचीचा म्हातारा उभा होता. सुरकुतलेला चेहरा, वय झाल्याने चेहऱ्यावर अशक्तपणा दिसत होता. नजर शून्यात ठेवून तो मुलाकडे पाहत होता. त्या म्हाताऱ्याला पाहताच सर्व मुलांनी आपापलं सामान रिक्षातून खाली उतरवलं. विहानने रिक्षावाल्याचे पैसे दिले, जे घेऊन रिक्षावाला वाघ मागे लागल्यासारखा निघून गेला. या त्या म्हाताऱ्याचा भसाडा आवाज घुमला, जो ऐकून सर्व मुलांच्या घशाचं पाणीच पळालं. तो म्हातारा पुढे तर सर्व मुलं मागे अशी चालत जाऊ लागली.
रिसॉर्टच्या दोन्ही अंगाला पिवळ्या दिव्यांचे खांब होते. त्या दिव्यांचा भेसूर मलिन प्रकाश वाटेवर पडलेला. बाकी त्या दिव्यांच्या प्रकाशापलीकडे दूर दूरपर्यंत अंधार पसरलेला. तोच पुढं चालत जाणाऱ्या त्या म्हाताऱ्याने त्याच भसाड्या आवाजात ओळख सांगितली. मी सदा, या रिसॉर्टचा केअरटेकर. मालकाने तुम्ही येणार आहे म्हणून सांगितलं होतं. तुमच्या पार्टीची समधी तयारी झाली आहे. किचनच्या फ्रीजमध्ये बाटल्या आहेत. जेवण खावण तयार आहे. अजून काय लागलं तर सांगा, असं म्हणत तो म्हातारा त्याने डाव्या बाजूच्या काळोखात पुढे गेलेली एक वाट धरली आणि त्या वाटेवर चालत तो निघून गेला. अंधारात दिसेनासा झाला. त्या म्हाताऱ्या माणसाचा स्वभाव फारच विचित्र, पण या सर्वांना त्याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त आजची रात्र इथे एन्जॉय करायची होती आणि उद्या तर दुपारपर्यंत निघून जाणार होते. सुजय सांगतात, रिसॉर्टमध्ये खूप साऱ्या रूम होत्या, पण आम्ही सर्वांनी फक्त 2 रूम घेतले. एका रूममध्ये मी, विहान आणि राकेश आम्ही मुलं, तर दुसऱ्या रूममध्ये सोनल आणि सविता. अशात ती पहिली घटना घडली, ज्या घटनेमार्फत त्या वाईट घटनांच्या अशुभ कार्याची सुरुवात झाली. दुसऱ्या रूममध्ये सोनल आणि सविता होती. सविता फ्रेश होऊन बाथरूमचा दरवाजा उघडून बाहेर आली. आत फक्त सोनल फ्रेश व्हायची राहिलेली. तिने आपल्या बॅगमधून टॉवेल काढला आणि बाथरूमचा दरवाजा उघडून आत गेली. आत ब्लर काचेची भिंत असलेलं बाथरूम होतं. त्या बाथरूमच्या बाहेर एक आडवा 3 फूट उंचीचा आरसा लावलेला. सोनल त्या आरशापाशी आली. स्वतःचा चेहरा निहाळू लागली. तोच तिच्या अंतर्मनाला आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी या बाथरूममध्ये असल्याची जाणीव झाली. तिच्या मानेवर पसरलेल्या केसांवर थंडगार श्वास पडले. मानेवरचे केस उडाले, जणू मागे कुणीतरी खेटून उभा आहे. अचानक घडलेल्या या क्रियेने सोनल घाबरली. तिने एक गिरकी घेत मागे वळून पाहिलं, पण मागे बंद दरवाजा व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. तोच मागच्या भिंतीवरची ट्यूब चरचरू लागली. बाथरूममध्ये उजेड काळोखाचा लपंडाव सुरू झाला. आता पुन्हा सोनलने वळून पाहिलं. आता तिच्या नजरेला आरशात एक दृश्य दिसलं. सोनलच्या मागे डाव्या हाताला काचेच्या बाथरूमच्या आत कुणीतरी पायात डोकं खुपसून बसलेलं आणि तिचा तो ताळ स्वरातला हुंदके देऊन रडण्याचा आवाज येत होता, जो संपूर्ण बाथरूममध्ये घुमत होता. ब्लर काच असली तरी ती नक्कीच स्त्री होती, कारण तिच्या डोक्यावरचे काळेभोर सुटलेले केस दिसत होते. ती संपूर्णतः विवस्त्र अवस्थेत होती. अंगावर एकही कपडा नाही. सोनल वटारलेल्या भयभीत डोळ्यांनी भयजनक पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने आरशात पाहत होती. जेव्हा आपण आत आलो तेव्हा तर कोणी दिसलं नाही. मग ही स्त्री आली कुठून आणि कशी? ट्यूब अद्याप चरचरत होती. काळोख, उजेड असा आंधळी कोशिंबिरीचा डाव सुरू होता. छातीचे ठोके सुद्धा जोरात पडत होते. हळूच, जरा भीत सोनलने पुन्हा गिरकी घेत मागे पाहिलं आणि घात झाला. ट्यूब एकदम विझली. सोनमने मागे वळून पाहायला आणि लाईट जायला एक योग जुळून आला आणि गडद काळोख पसरला. आता बाथरूममध्ये अचानक गारठा पडायला सुरुवात झाली. जणू बाहेरची थंडी या 4 भिंतीतच घोंगावत आहे. अचानक घडलेल्या या क्रियेने 4ही दिशेला काळोख झालेला असताना त्या काळोखातून एक भयंकर रक्त गोठवणारं हसू बाहेर आलं. कानाचे पडदे फाडून छाताडात हृदय पिळवटून टाकणारा आवाज सोनलच्या कानात घुमू लागला, ज्यामुळे ती मोठ्याने किंचाळली. सुजय म्हणतात, ही पहिली घटना होती. सोनलचा आवाज ऐकून सर्वजण लेडीज रूममध्ये धावत आले. बाथरूमचा दरवाजा उघडताच सर्वांना आरशाखाली एका कोपऱ्यात
पोटात डोकं खुपसून भेदरलेल्या अवस्थेत सोनल बसलेली दिसली. तिच्या अंगावर जेव्हा सविताने हात ठेवला तेव्हा ती अक्षरशः दचकली. सोनलने जे काही पाहिलं त्या भीतीचे पडसाद अगदी नवे होते. भीतीने तिची अशी काही बोबडी वळालेली का नाकातून सर्दी बाहेर पडेपर्यंत ती रडत होती. भीतीमुळे तिचं सारं शरीर भूकंप आल्यागत थरथरत होतं. चेहरा कावराबावरा झालेला. कशी तरी सर्वांनी मिळून तिची समजूत काढली. तुला भास झाला असेल ग, असं म्हटलं. अर्धा तास तिची समजूत काढल्यानंतर ती जरा रिलॅक्स फील करू लागली. आम्हाला सर्वांनाच वाटलं बरं का सोनलला भास झाला होता, पण नाही, तो भास नव्हता आणि हे आम्हाला नंतर कळालं. तोपर्यंत वेळ निघून गेलेली. 9:30 वाजता मुलांची पार्टी सुरू झाली. रिसॉर्टमधील एक मोठा हॉल वजा रूम पार्टीसाठी निवडला. एन्जॉयमेंटसाठी त्या मोठ्या रूममध्ये रिसॉर्टमध्ये असलेल्या म्युझिक साऊंडवर गाणी लावली आणि गाण्यांच्या तालावर थिरकत हातात बियरने भरलेले दारूचे ग्लास घेऊन सर्वजण द लास्ट डे ऑफ इयर एन्जॉय करू लागले. चखण्यासाठी चिकन, चायनीज असा मांसाहारी बेत होता. ग्रुपमध्ये सर्वजण दारू पित होते. फक्त सोनल तेवढी दारू पित नव्हती. तिला पिणं हा प्रकारच आवडत नव्हता, पण ती नॉनव्हेज मात्र खायची. वेळ हळूहळू पुढे सरकत होती. एन्जॉयमेंटच्या नादात कधी एकदा घड्याळात 9:30चे 11:45 झाले कळालंच नाही. हळूच गारठा वाढत चालला, पण दारूच्या नशेने सोनल सोडून कोणालाही तो जाणवत नव्हता. 12 वाजले तसे सर्वजण रिसॉर्टमधून मागच्या बाजूला बाहेर आले. बाहेर हाडं गोठवणारा गारठा आणि थंडगार हवेचे ढग उतरलेले धुके पसरले होते. रिसॉर्टच्या मागे एक स्विमिंग पूल होता. त्या स्विमिंग पूलच्या पाण्यातून जणू सफेद रंगाची वाफ बाहेर पडते असं वाटत होतं. सर्वजण दारूच्या अंमलाखाली गेले होते. राकेश, विहान दोघेही दारूच्या बाटल्या डोक्यावर ठेवून नाचत होते. दारू पिल्याने डोकं एकदम हलकं झालेलं. आता या क्षणाला दारूच्या नशेत कोणी मेलेल्या मढ्याबरोबर रात्र काढायला सांगितली असती तरी त्यांच्या लक्षात आलं नसतं. इतकी नशा त्यांच्यावर हवी झालेली. त्याच नशेत सविताची नजर जरा दूर टेबलाजवळ बसलेल्या सोनलवर पडली, जी एका काचेच्या ग्लासात कोको कोला पीत होती. सविताने मला एक मस्करी करूयात का असं विचारलं आणि आम्ही तो प्लॅन करायला सुरुवात केली. पण ही मस्करी काहीतरी वेगळंच वळण घेणार होती हे कोणालाही माहीत नव्हतं. सुजय, विहान, राकेश, सविता सर्वजण एकत्र येऊन नाचायचं नाटक करू लागले आणि त्या सर्वांनी मस्करीचा प्लॅन सुरू केला. राकेश मुद्दामून नाचता नाचता स्विमिंग पूलपाशी पोहोचला आणि तोल जाण्याची ॲक्टिंग करत मुद्दाम पाण्यात पडला. पाण्यावर मुद्दामून बुडाल्याचं नाटक करत हातपाय झाडू लागला. सर्वजण ओरडत स्विमिंग पूलपाशी जमले आणि चिंतातूर काळजीमय नजरेने राकेशला हात दे असं ओरडू लागले. अचानक घडलेल्या या आपत्तीजनक घटनेने सोनल सुद्धा घाबरली आणि पटकन धावत आमच्या पाशी पोहोचली. सावज जाळ्यात अडकलं. हे पाहून सर्वजण पोटावर हात ठेवून हसू लागले. सोनल मात्र न समजून सर्वांना पाहत होती. तोच सुजयने सोनलला धक्का दिला आणि जोरात स्विमिंग पूलच्या पाण्यात पाडलं. सोनल तशी उंचीने लहान, त्यात पोहता येत नसल्याने ती गटांगळ्या खाऊ लागली. तिचं शरीर स्विमिंग पूलच्या निळसर पाण्यात बुडू लागलं. तोच सोनलचं शरीर निर्जीव झाल्यासारखं पाण्यावर तरंगताना दिसलं. जे दृश्य पाहून सर्वजण घाबरले. सोनलला काही झालं तर, ती मेली बिली तर, या विचाराने सर्वांच्या मनात भीती पसरली आणि पाण्याबाहेर असलेल्या सुजय, विहान, सविता तिघांनी पाण्यात असलेल्या राकेशला तिला पटकन बाहेर काढायला सांगितलं. राकेशने लागलीच घाई केली. पाण्याखाली जात त्याने सोनलला 2 हातांनी ओढत वर काढलं. पण आता तिचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाटत होतं.
जणू एक नाही तर 2 जणांना उचललं आहे असं राकेशला जाणवलं. राकेशने सोनलला स्विमिंग पूलमधून बाहेर काढलं. तिचं सारं शरीर पाण्याने भिजलेलं, डोळे बंद, चेहऱ्यावर शून्य मैताड भाव पसरलेले. सविता खाली बसली. तिने दोन्ही हातांनी सोनलच्या गालावर मारत तिला उठवायला सुरुवात केली. पण नाही, सोनलला काही केल्या शुद्ध येईना. त्यात सविताला असं जाणवलं का सोनलचा श्वास थांबलाय. ती नाकातून श्वासच घेत नाही आणि हे तिने आपल्या मित्रांना बोलून दाखवलं. त्यावर राकेश म्हणाला, अरे अरे ही मेली बिली का काय? राकेशसहित सर्वांना भीती दाटून आली. हे 4ही जण सोनल भोवती घोळका करून उभे राहिले. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. पार्टी सुतकात बदलली. आता जो तो भांडण करत एकमेकांना दोष देऊ लागला. सविताला सुजय रागातच म्हणाला, काय गरज होती प्रँक करायची? झालं ना आता कल्याण. परंतु आता बोलून काही होणार नव्हतं. सोनल मेली असा प्रत्येकाचा समज झाला. तोच अचानक खाडकन सोनलने आपले दोन्ही डोळे उघडले आणि छाती भात्यागत फुगवत नाकपुड्यांमधून मोठा दीर्घ श्वास आत ओढला. सोनलच्या अचानक अशा विचित्र अवस्थेत उठण्याने सर्वजण 10 सेकंदासाठी घाबरलेच. पण जसं सर्वांना कळालं सोनल ठीक आहे, सर्वांच्या जीवात जीव आला. सुजयने सांगितलं, सोनल ठीक आहे हे पाहून आमच्या जीवात जीव आला खरा, पण खरं तर ती ठीक नव्हती. बेशुद्ध अवस्थेतून जी सोनल उठली ती सोनल नसून दुसरंच काहीतरी होतं. देह जरी सोनलचा असला तरी तिच्या हाडामासाच्या शरीरात एक वेगळीच चेतना होती. काहीतरी तर्कापलीकडचं तिच्या देहाशी भिडलेलं. आणि ते कसं ते पाहूया. सोनलने डोळे उघडले. तिच्या टपोऱ्या बुबळ्यांचा रंग फिक्कट पिवळा झाला आणि त्याच पिवळसर बुबळ्यांवर रक्ताळलेल्या वेड्या वाकड्या नसा उमटल्या. चेहऱ्याचा रंग जरासा पांढरा प्रेताळ झाला. आम्हा सर्वांकडे न पाहता ती खाडकन जागेवर उठून उभी राहिली आणि जिथे बिअरच्या दारूच्या बाटल्यांचा बॉक्स ठेवलेला तिथे चालत गेली. चालताना तिचं शरीर तट्ट फुगलेलं, जणू पाठीचा मणका कडक झाला असावा. कधीही दारूला हात न लावणारी सोनल तिने बिअरचे कॅन उचलले आणि 5-1 मिनिटात 4 बिअर गटागट पीत फस्त केल्या. बाजूलाच ताटात ठेवलेलं चिकन एक पीस करत तोंडात कोंबू लागली. तिची ती भूक इतकी मोठी होती का तिने लॉलीपॉपची हाडं सुद्धा तोंडात टाकून कचकच करत चावून खाल्ली. तिचं तोंड हाडामांसाने भरून गेलं. ओठातून चिकनचे तुकडे बाहेर पडू लागले. गालावरून लाळ ओघळत खाली पडली आणि खाताना ती तोंड वेडवाकडं करत हलवत होती. तोंडातून रानटी पशुसारखा गुरगुरणारा आवाज बाहेर पडत होता. मचमच आवाज करत किळस येईपर्यंत खाऊ लागली. ताटातला मांसाहार संपला तरी तिची भूक संपली नाही. तसे तिने जे लॉलीपॉप खाऊन त्यांची हाडं जमिनीवर टाकली होती तीच हाडं दोन्ही हातांनी कचरा गोळा करतात तशी गोळा करायला सुरुवात केली आणि हाडांना खालची माती, लहान लहान दगड असं काही बाही चिकटलेलं. पण कशाचीही पर्वा न करता तिने तीच हाडं तोंडात टाकून चावायला सुरुवात केली. तेवढ्यात सोनलच्या पुढून एक झुरळ धावत जाऊ लागलं, ज्याला पाहताच ती दात विचकत हसली. हावरटासारख्या तिने जिभड्या चाटल्या आणि दोन्ही हाताची चिमटी करत त्याला पकडलं. सर्वांना काही कळायच्या आत त्याला तोंडात टाकलं. हा प्रकार पाहून सर्वांच्या अंगावर एक किळसवाणा शहारा उमटला. सविताच्या तर पोटातच मळमळून आलं, ज्यामुळे तिने बाजूलाच ओकारी केली. सुजयसहित सर्व मित्रांना सोनलचा स्वभाव पूर्ण परिचित होता. मग या क्षणाला ती अशी का वागते? तिला नक्की काय झालंय? कधीही दारू न पिणारी सोनम 5 बिअरच्या बाटल्या पिते. तोंड बंद करून सावकाश जेवणारी सोनल
अशी आदाशासारखी खाते, हे सगळं वागणं अनपेक्षित होतं. कोणालाही काहीही समजून येत नव्हतं. एक क्षण सगळ्यांना कळून चुकलं, ही आपली सोनल नाही, दुसरंच काहीतरी आहे. सविताला तर सोनलची भीतीच वाटू लागली. म्हणून शेवटी धीर करून विहान तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. विहानने जसा तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिची हालचाल थांबली. सोनल, सोनल, तुला बरं वाटत नाही का? चल चल, रूममध्ये चल पाहू, विहान म्हणाला. आणि त्याच्या या वाक्यावर सोनल खाडकन उठून जागेवर उभी राहिली. गरकन वळाली. तिच्या टपोऱ्या पिवळसर बुबळांच्या बाहुल्या मोठ्या करत तिने दात ओठ खात रागाने विहानकडे पाहिलं आणि उजव्या हाताने जोरात त्याच्या कानाखाली मारत वेगळ्याच भाषेत बडबडू लागली, जो आवाज सोनलचा नव्हता. ई सोरा, अंगाला हात लावचा ना माझ्या, नाहीतर कापून ठेवीनसा तुला. अन्म्या सोनल नह, मी भुरी भुरी, असं म्हणत सोनल दात विचकत खांदे हलवत हसू लागली. तिची अचानक बदललेली भाषा आणि आवाज ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरले. तोच या सर्वांच्या मागून एक घोगरा खर्जातला आवाज आला. ए भुरे, कशाला पकडलं ग पोरीला? सोड, गप सोड, नाही तर. त्या अचानक आलेल्या आवाजाने आम्ही वळून मागे पाहिलं. मागे या बंगल्याचे केअरटेकर सदा काका उभे होते. अहो अहो काका, बघा ना, आमची सोनल जरा विचित्रच वागते, सविता म्हणाली. सुजय सांगतात, सोनलचं विचित्र वागणं पाहून आम्ही सर्व घाबरलो होतो आणि आमचं काही इतकं वयही नव्हतं का या परिस्थितीला आम्ही सामोरे जावं. म्हणून ते काका येताच आम्हाला कोणीतरी मोठा माणूस आल्याने धीर आला. भीती काही अंशी का असेना पण कमी झाली आणि ते काका आल्यावर पुढे जे काही घडलं ते विलक्षण झालं. ए सध्या, का र मोर येऊ न ग, नाहीतर जित्ता गाडीन, सोनल भस्कन पिसाळलेल्या मांजरीसारखी ओरडू लागली. हे ऐकताच सदा काकांनी रागातच जमिनीवरची पायाखालची माती उचलली आणि त्यांच्या कमरेला असलेली एक बाटली काढली. त्या बाटलीचं झाकण उघडून त्यातील पाणी त्या मातीवर ओतलं आणि मुठीतील माती मूठ आवळत मळायला सुरुवात केली. मग सदा काकांनी सर्व मुलांना सोनलला धरून ठेवायला सांगितलं. सुजय, राकेश, विहान तिघांनी सदा काका काय करतायत, सोनलला का पकडायला सांगितलंय यातलं काहीही कळत नव्हतं. पण मोठा माणूस काहीतरी सांगतोय, यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल, म्हणून सर्वांनी सोनलला हाताखांद्याला धरून ठेवलं. सोनल तशी अंगयष्टीने हडकुळी, कमकुवत, पण आज तिच्या शरीरात जणू 10 हत्तींचं बळ आलं. ती या तिघांना ऐकता ऐकत नव्हती. शेवटी कसं तरी तिला या तिघांनी पकडून ठेवलं. सदा काका सोनल जवळ आले. त्यांनी उजव्या हातात मळलेली ती माती जवळ आणली आणि हळूच पुटपुटत, जय शंभो नारायणा, काळ भैरवाय नमो नमहा, असं म्हणत त्या ओल्या मातीची मूठ उघडून मातीने माखलेल्या हाताचा तळवा त्यांनी सोनलच्या कपाळावर लावला. आणि पुढच्या क्षणाला जे घडलं त्या घटनेचा कोणीही विचार केला नव्हता. सोनलचं सारं शरीर पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत थरथरू लागलं. तिचे पिवळसर डोळे वर खाली घुमू लागले. तिच्या डोळ्यांच्या कडा पांढऱ्या झाल्या. तोंड हळूहळू मोठं झालं. जीभ सरड्यागत बाहेर आली. तिच्या वासलेल्या तोंडातल्या दातात, हिरड्यांमध्ये चिकनचे तुकडे अडकलेले दिसत होते. ती डोकं आकाशाच्या दिशेने करत मोठमोठ्याने किंचाळू लागली. तो आवाज इतका कर्कश होता का कानाचे पडदे फाटतील. आणि तेवढ्यात तिने तोंड उघडून त्याच अवस्थेत उलटी केली. जे जे खाल्लेलं पिलेलं ते सगळं बाहेर काढलं आणि मान खाली टाकून ती बेशुद्ध झाली. सुजय यांनी मेलमध्ये अनुभवाच्या अंताला शेवटी सांगितलं. आम्ही सर्वांनी बेशुद्ध सोनलला
एका रूममधल्या बेडवर झोपवलं. सदाकाकांना सोनलला काय झालं होतं असं विचारलं. त्यावर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आम्ही सुन्न आणि भीतीने गार पडलो. आम्ही ज्या रिसॉर्टवर गेलो होतो तो रिसॉर्ट बनवून फक्त 2 वर्ष झाली होती. त्या अगोदर म्हणजे 7-8 वर्षापूर्वी तिथे एक बंगला होता. त्या बंगल्यात मुंबईचा एक शेठ राहायचा. म्हणजे 3-4 महिन्यातून तो या बंगल्यावर यायचा. त्याने बंगल्याच्या देखरेखीसाठी एक आदिवासी जोडपं कामाला ठेवलेलं. एके दिवशी दारूच्या नशेत त्या शेठने त्या आदिवासी बाईवर म्हणजे भुरीवर बलात्कार केला आणि तिला इथेच बाथरूममध्ये मारून टाकून तो मुंबईला पळाला. तो शेठ मोठा पैसेवाला म्हणून सुटला, पण भुरीची आत्मा मात्र इथेच अडकली. ज्या माणसांचा मनुष्यगण असतो त्याला ती दिसते आणि कधी कधी झपाटते पण तिने कधी कोणाला हानी पोचवली नाही. म्हणूनच तिच्यापासून सावध राहण्यासाठी मी कायम कमरेला शुद्ध गंगाजल ठेवतो. सदाकाकांनी ही भयावह हकीकत सांगितली, जी ऐकून आम्ही सर्वजण भीतीने गार पडलो. कारण काही वेळापुरतं का असेना, पण आम्ही सर्व एका आत्म्याच्या तावडीत सापडलेलो. आणि जर सदाकाका वेळीच आले नसते तर पुढे काय झालं असतं याचा विचार करूनही अंगाला काटा फुटतोय. काहीही का असेना, पण त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही कधीही कोणत्याच रिसॉर्टवर नवीन वर्षाची पार्टी करायला गेलो नाही. उलट दरवर्षी नवे वर्ष घरच्यांसोबत साजरे करतो किंवा हॉटेलमध्ये जातो. मंडळी, आजही 31 आला का सुजय सर यांच्या अंगावर काटा फुटतो. कारण त्या रिसॉर्टमध्ये त्यांनी पार्टी केली नव्हती, ते एका आत्म्यासोबत राहिले होते. सदाकाका वेळेवर आले नसते तर सोनलचा देह आज इथे नसता आणि ती भुरी, तिला अजून एक शरीर मिळालं असतं. म्हणून पुढच्या वेळी रिसॉर्ट बुक करताना एकदा विचार नक्की करा, कारण सगळ्याच पार्टीच्या जागा सुरक्षित नसतात. आणि हो मंडळी, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, तुमच्या मते आत्म्यांचं नवीन वर्ष कधी सुरू होतं? 12 वाजल्यावर का एखाद्या जिवंत देहात शिरल्यावर? मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.